हे गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आजचा आपला ब्लॉग सुरू केला आहे मी सकाळी 9:40 आणि आज आपल्याला लेट का झाला उठायला, कारण का आज सगळे लेटच उठणार आहेत आणि आता सगळे खाली गेले आहेत नाश्ता वगैरे करायला। आज आपल्याला जास्त काय म्हणजे फिरायचं नाही, आज आपल्याला धारावी देवी मंदिर आणि अजून 1-2 प्लेस आहेत तिथे फिरायचं आहे। तर बघू, मला पण माहिती नाही आता कुठे कुठे फिरायचं आहे आणि आज जरा लेटच उठलो कारण का आज जास्त मोठा रूट नाही म्हणून। आणि आता वाजत आले 10 वाजत आहेत, फटाफट नाश्ता करू आणि मग खाली जाऊ आणि भेटू। आणि सगळे खाली गेले आहेत म्हणजे ऑलरेडी आपले कल्लूबाई आणि ओमकार पण गेले आणि बाकी फॅमिली आपली सगळी खाली गेली आहेत। मीच एकटा राहिलो कारण की मी लेट उठलो। फ्रेश वगैरे होऊन आता आंघोळ वगैरे करून आता डायरेक्ट निघतोय, तर भेटूया खाली जाऊन। ओके गाईज, फायनली आपला नाश्ता कंप्लीट झाला। कांदे पोहे होते, सगळे आहेत इकडे आपले नाश्ता। ही नल्पना आहे आमची कोडी नाका। आता चाललोय आम्ही बसमध्ये बसायला, नाश्ता कंप्लीट झाला आपला। फोटो काढा मारो। ध्रुवी जीवन ने फोटो काढ। एक्झॅक्टली क्या चल क्या रहा है? जीवन ने बोला हंस। नथिंग, यू आर आउट ऑफ द कॉन्वो। हंसना बोल ना जीवन, हंसना। धारावी देवी मंदिर, धारी देवी सॉरी धारी देवी के बाद त्रिवेणी घाट तो नहीं है, वो ऋषिकेश में है, जाके आए हो। ढोल बजा ढोल ढोल बजा बेस बजा बेस, पूरा सेटअप है बज गया। थाप देवांग दादाला सावली देवांग दादा बता चेस याल काय करायचं काय माहित ना। अरे आयब्रोवर चावते बोल। अरे आयब्रोवर चावते बोल। क्या करूँ? हैप्पी बर्थडे। मेरा बर्थडे। हैप्पी बर्थडे इनल, थैंक यू इनल। चॉकलेट दे मेरे को, बर्थडे मेरा, गिफ्ट दे दे गिफ्ट दे। इनल सेटाइन कहाँ है? सेटाइन कहाँ है? सेटाइन इधर है क्या? इथे नाश्ता चालू आहे भाई, दाबून एकदम। बस थांबली जरा, ट्रॅफिक आहे म्हणून। नाश्ता सुका मुका नाश्ता। हे बघा, हे बघा सिवंदर थांबतच नाही। वापिस क्या हुआ ध्रुवी? क्या हुआ? बघा, हे दिवाळी चालवायची, दिवाळीत आले फराळ खायला। ती सिवंत तर थांबतच नाही। हे बघा, इथे हॉटेल खोललं इकडे। तर काय, आता आम्ही थांबलो एका हॉटेलवर। आता इथून आपलं जे मंदिर आहे ते कमीत कमी अर्धा-पाऊण तासावर आहे। आता सगळे जेवायला। तर गाईज, आता आम्ही धारी देवी मंदिर पोचलो आहे, म्हणजे पोचलो नाही, मार्केटमध्ये आहे। आता आम्ही चाललो दर्शन करायला, लवकरात लवकर यायचं आहे। तिकडनं आपल्याला जायचं आहे। अपने को इधर से किधर जाने का है? हाँ, इधर मार्केट है और इधर से अपना दर्शन होने के बाद देवप्रयाग। चला, आता आम्ही चाललो आहे, आता मार्केटमध्ये पोचलो आहे। फटाफट आपल्याला दर्शन करून देवप्रयागला पण जायचं आहे आणि बसमध्ये जरा वेळ झोप लागलेली। अभी कल्लू भाई अभी नींद लगा और फटाक से उठ गया। हाँ, आता आम्ही चाललो आहे, फटाफट दर्शन वगैरे करू फटाफट मस्तपैकी। वेगरे हे उत्तराखंडमध्ये येतं ना? हे उत्तराखंडमध्ये आता ना? उत्तराखंडमध्येच येतं हे। नाही, मला माहिती नव्हतं ना। आणि इथे घर घे
लाइन है क्या? तर आहे ना 2013मध्ये जी बाढ आलेली ना खूप मोठी उत्तराखंडमध्ये, तर त्या म्हणजे गोष्टीचा अर्थ काय की इथे जी देवी आहे, देवीचं मंदिर आहे, या देवीचं म्हणजे इथून मंदिर हलवणार होते, तर त्यामुळे इकडे खूप म्हणजे मोठी बाढ आलेली उत्तराखंडमध्ये. आणि असं बोलतात इकडची लोक. आणि केदारनाथ आणि जे बद्रीनाथ मंदिर आहे दोन्ही, त्या मंदिराची दोन्ही देवी ही रक्षा करते म्हणजे राखणदार. तर असं इकडची लोक बोलतात. आणि आता आपण पोचतच आलो आहे, 5 मिनिटात आपण पोचू. लाईन तर नसणार जास्त, नॉर्मल लाईन असणार. ब्लॉगर आपके ट्रिप कैप्टन के पास सेल्फी स्टिक है. तर गाईस तुम्ही आता बघितलं आमचं दर्शन एकदम मस्त झालं. हा ओंकार, खूप छान प्रकारे दर्शन झालं. आता आम्ही खाली आलो नदीच्या इथे, फोटो वगैरे काढायला. व्ह्यू बघू शकतात तुम्ही. उतरायचा स्ट्रगल आहे इकडनं, थोडासाच आहे, जास्त नाही ना. हे नॉर्मल सीड आहे, नॉर्मल सीड आहे. समोर पब्लिक आहे बऱ्यापैकी. भाई आम्ही शॉपिंग करतो इकडे येऊन. आणि मी आहे ना ती वाली फ्रेम घेतली आहे, लाईटवाली. ही वाली, ही लाईटवाली फ्रेम घेतली आहे. आणि गाडीसाठी किचन घेतलं एक. बाकीचे पण घेत आहेत सगळे. आता प्रसाद वगैरे घ्यायचं पण बाकी आहे. हिनाल लय मस्ती करते आमची बघा. आईफोन नाही बाबू, बाद में अभी वीडियो बना रहा हूँ ना, फोटो निकालूंगा तेरा. हाँ भाई कपड्याची पण शॉपिंग चालू आहे. आम्ही कपडे घेतोय म्हणजे असे फुल हाताचे कुर्ता टाईपमध्ये, शॉर्ट कुर्ता टाईपमध्ये. आणि त्याची पॅन्ट पण आहे. देवांग दादानी पण घेतलं आहे, ओमकारने पण घेतलं आहे, मी सुद्धा घेतलं आहे. आता बघतोय मम्मीसाठी बॅग वगैरे बघतोय. इथे बॅग आहे, मम्मीसाठी घेतो. आणि हिनलसाठी पण घेतलेलं आहे तसंच सेम छोट्या साईजमध्ये. कलेक्शन खूप चांगलं आहे. तर गाईज आता आम्ही निघालो आहे. दर्शन वगैरे कंप्लीट झालं. शॉपिंग थोडीफार केली आहे. थोडे कपडे, थोडे नाही, एक जोडी कपडे म्हणजे माझ्यासाठी, आजी नाही घरासाठी सॉरी, फ्रेम घेतली आहे 4 दामवाली. आणि एक मम्मीसाठी पर्स वगैरे घेतली आहे. आता आम्ही चाललो आहे बसचे जे आमच्या. बस आमची जरा लांब आहे, 800-900 मीटरवर. व्ह्यू बघा संध्याकाळचा इकडचा व्ह्यू दे. गाडी आजो हे देख दिखा. हिनल बघा किती लय मस्ती करते. हिनल इथे येऊन खूप मस्ती करायला लागली. हुई जा ते काय झालं हिनल, पण ते काय झालं तेव्हा आपली वस्ती ते. हा बस दिसली. 2 बॅगवाल्या पुढे पुढची तिसरी हा, पुढे जी बस आहे ना ती आमची. आणि मागे एक बस होती. ओमकार बोलतो पुढे जी बस आहे ना ती आमची आहे. आणि मागे जी बस होती ना तेव्हा ओमकार बोलतो ही आपली बस आहे. मी बोलतोय जरा नाही आहे तरी पण उगाच तरी काय पण उगाच काय करणार. मी त्याला बोलतो, समजवतो भावा ही बस नाही आपली, अनफॉलो करून टाक. मी सांगतो पण आपल्या बसचा स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड. हा
आता लयच बोलणार परत सोडा ती काय वाचवायची गरज नाही. म्हणजे काय झालं माहितीये मी बोललो की ही आपली बस आहे कारण का बॅगा आम्हाला तसे तिथल्या आमच्या बॅगासारखे त्या बसला आणि सेम व्हाईट कलरचीच बस. पण तिकडे पोहोचल्यावर नंतर आम्हाला समजलं ही आमची बस मला नाही. नाही ह्याला समजलं, मला आधीच माहिती. चालतं काय ना बाबा. अभी नहीं बाद में का अभी खाएगी रुक देता हूँ. खावानी हल्द्वानी सुगनवानी हुई जा. तर आता आम्ही फायनली पोहोचलो देवप्रयागला आणि आता आपण बघू गंगा म्हणजे ते नदीचं नाव काय दुसऱ्या भागीरथी आणि अलग हा भागीरथी आणि अलकनंदा मिळून गंगा बनते. म्हणजे तुम्हाला दाखवतो, तुम्हाला माहिती तर असेल पण तरी पण दाखवतो. म्हणजे त्यांचा संगम आहे ते. दोन नद्या मिळतात त्याला. हा अरे हा ना बाबा. आणि आहे ना आता जाऊ तिकडे दाखवू. अर्धी आमची फॅमिली आंघोळ करणार आहे. माझं काय नक्की नाही. मी म्हणजे असं लांबूनच असं हातपाय वगैरे धुईन कारण काय कपडे वगैरे आणले नाहीत, सगळे बॅगेत आहेत आणि बॅग पूर्ण वर गाडीवर आहे लोड केलेली म्हणून. बाकी काय नाही, आपण लांबूनच पाय पडू म्हणजे लांबून म्हणजे जवळ जाऊ, हातपाय वगैरे धुवू, फ्रेश होऊ, थोडं चांगलं वाटेल आणि मग जाऊ पुढे कसं काय बघू. आणि आजचा आमचा लास्ट दिवस आहे. एवढ्या 6 दिवसाच्या ट्रिपचा हा लास्ट दिवस आहे ओंकार. तर आजचा हे लास्टच आहे. म्हणजे आता हे देवप्रयाग झालं की आता आम्ही डायरेक्ट हरिद्वारला जाणार आणि तिथून स्टे असणार आणि स्टे झाल्यावर मग सकाळी उद्या म्हणजे दुपारची आपली ट्रेन आहे तर त्या ट्रेननी न्यू दिल्लीवरनं निघणार. हरिद्वारला आमचा आज रात्रीचा स्टे असं आहे. तर आता बघू, हे लोक टाईमपास करतात, हळूहळू येत आहेत, बसमधनं उतरतात, बस समोरच आहे. तर भेटू तुम्हाला. ते सगळे आहेत आपले. आता चाललोय आम्ही. चला ना आता इथे बघताय देवप्रयागला माहिती आहे सांगितलं आंघोळ करायला चाललंय सगळे. सगळे नाही, मी नाही करणार आहे, मी हातपाय धुणार आहे. ओमकार पण हातपाय धुणार आहे. आप भी हातपाय धुने वाले ना? नाही नाणे वाले नाही की नाही की. चला खाली जाऊया. खूप खाली आहे, खूप खाली आहे, खोल आहे. तर जाऊ आपण हळूहळू. इथे सिवंदा बघा आमचे. नाही नाही अरे इथून वाहून जा. स्ट्रगल बघा गाईस किती चालू आहे. आम्ही देवाला भेटायला नाही, देव आमची परीक्षा केला. अरे भाई देव कधीपासून परीक्षाच घेते. देवाच्या दरबारी जाणं एवढं आसान नाही, खूप कष्ट करावं लागतात. ओ हो थँक्यू थँक्यू. अरे मीच पाठी राहिलो. तू पुढे जाऊन काय करणार आहे? मागे नाही भाई. हो हो क्या पजल लगाया है. तर गाईज आता आम्ही देवप्रयागच्या ब्रिजवर आहे, मेन ब्रिजवर. आणि इथून आम्ही चाललो तिकडे समोर त्या साईडला बघू शकतो तुम्ही. तिकडे जायचं आम्हाला. आणि ब्रिज एकदम भारी आहे. थंड वातावरण वाटत तर नाही इथे, पण पाणी थंड असणार एवढं कन्फर्म. आणि वर माकडा आहेत, मोबाईल ठेवतो बाबा नाही तर घेऊन जातील. ते बघ लय मोठा फटका पडेल मोबाईल घेऊन गेले तर. 6-7 आहेत. व्हिडिओ बांध. फायनली आम्ही पोचलो आहे देवप्रयागच्या मेन स्पॉटला आणि खाली जायचं आपल्याला मेन तर तिकडे. पण इकडनं पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा. इकडची कोणती आहे ओमकार? राईट साईडची ही वाली जी आहे ना, हां ही भागीरथी. ही अलकनंदा आहे आणि ही भागीरथी आहे. मला पण माहिती नव्हतं. तर जाऊ आपण खाली. आता रात्रीचं काय दिसणार नाही एवढं. हे बघा तुम्ही तरी लांबून बघा. भागीरथी आणि अलकनंदा जेव्हा मिळून पुढे जातात तेव्हा ते गंगा होते. नाही पुढे रे, असे हळू. हां चला आता जाऊ आपल्या मेन स्पॉटला जिथे आपल्याला जायचं आहे. आपले अर्धे मेंबर आंघोळ करणार आहे. आम्ही तर आंघोळ नाही करणार, हातपाय वगैरे धुवणार. तर गाईज आता आलो आहे आम्ही खाली
आणि चाललोय जरा फोटो व्हिडिओ काढायला. हातपाय वगैरे पण धुवू, दर्शन करू. आणि इथे खाली बघा या, या, या.